विभाग आहे आणि हे आपण सुद्धा सामाजिक न्याय मंत्रालयाच्या अंतर्गत त्यामुळे आपण त्यात फक्त आपण वापर करून मागतो 15% करा भाजपने आपण डोकं लावण्याला नाही ठरवतो बसव आपलं बलिदान केलेल्या कुटुंबाचं 15 दिवसात ते निधी देतो म्हणतात नोकऱ्याचा उल्लेख मी काय केलं आपण जवळजवळ सगळ्या 32 केबीएसआरटीसी केलं आहे महामंडळात बाकी आपल्या महामंडळ मंडळ पण आम्ही आता MHDCL म्हणजे वितरण कंपनी आहे MHDCL आणि महावितरणचा शेअर काढा कधी हे तर लिहिलं नाही MHDCने ठराव केलाय तर मी बाकी एका मुलीला नियुक्ती भेटली जातात नोंदणीच्या माझ्यापर्यंत नाही कुटुंबापर्यंत गेलं नाही ना कुटुंब कसे मागणी त्यांचं जर आम्हाला याच्यात जी गोष्ट कमी मिळाली तरी चालत त्यांचा करता पुढे गेला घरातून कोण नाही राहिले त्यांना आधार म्हणून लेकर बाळ उघड नको म्हटल्यानंतर मग आम्ही थोडा पुढाकार घेऊन उद्या समाधान म्हटलंय माहिती घ्यायचं मान्य केलं ठराव केला बोर्डात घेण्यामध्ये अशा गृह चौकशी आमचं तमकं ह्या अशा आढावा बैठका मुलींचे अभ्यासक EW फोरांचे विद्यार्थ्यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचं न्यायमूर्ती संघ समितीला 1 वर्षाची मुदतवाढ सारथी संस्थेमार्फत राबवण्यात येणाऱ्या योजना त्याही पूर्ण सुरू करतात म्हणून त्यांनी सांगितले त्याच्या सूचना काढतो आम्ही ते तुम्ही हो म्हणा ड्राफ्टवर असं म्हणून नाही अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे जे विषय आहेत ना त्याच्यात व्याज परताव्यासाठी ते तरतूद करतोय असंही आता ते सूचना काढतील आपण त्यांना हो म्हणल्याशिवाय ते म्हणजे सकाळपासून आम्हाला तुमच्यामुळे सूचना काढता येणार तुम्ही हो म्हणले का आम्ही काढतो असं म्हणणे आता असे 13-14 मुद्दे आहेत म्हणजे बलिदान गेलेल्या कुटुंबाचा GR काढलाय का ठराव आहे समजा ते MIDCचं बलिदान गेलेल्या कुटुंबाचा ठराव केलाय त्यांनी मग आता पोराव हे आता जे अभ्यासक हो म्हणले पण ते आपल्यात आपण काय गरीबात वगैरे आपण कशाला हा म्हणतो कशाला नाही म्हणतो खरं सांगतो तुम्ही सारखेच पण अभ्यासकांना विचारून हे केलंय सरकारचं असं म्हणणं की ज्या ज्या मागल्या तुम्हाला आता वाचून दिल्या ध्यान राहिल्या सगळ्याच्या मग ते म्हणले आता याच्यावरती सूचना आधीच काढत होता आम्ही काढायचे सांगायचे का आम्हाला आता ते काढल्याशिवाय तर तरी कसं मिळणार आपल्याला घेतलं ना आता सगळ्यावरच सांगितलं एखादी मुलगा आहे वारलेला आणि मुलगी आहे तिचं लग्न कन्सिडर करून घ्यायचं हा ते पत्र दिलंय त्यांना पण उपसमितीकडे देऊ पत्र जरा तो वेगळा विषय आपण काय करू यांना सेपरेट देऊ हा ते त्यांच्याकडे देऊन ते आपण करून घेऊ काय एखाद्याच्या कुटुंबात काय झालंय ते मुलगा वारला तर मुलगी एकच मग त्या मुलीला देत नाहीये तर पुतण्यालाही देत नाहीत लग्न झाल्यामुळे त्यांचं म्हणणं आहे मग तिला जरी दिलं तरी ती आम्हाला संभळीन पोरगता नाहीये त्यांना सांभाळायला कोण पुतण्याला द्यावा तर पुतण्याचा काय भरोसा संभळीनच नाही मग पोरीला द्यावा आणि काय काय ठिकाणी असं म्हणणं की पुतण्याला द्या आमचं एकत्र कुटुंब आहे आम्हाला मुलगा नाहीये आता होता तो वारला आरक्षणासाठी मला वाटतं सरकार याची विशेष बात करायला हरकत नाही तेवढ्या गोष्टी अगोदर केले मला पत्र द्या साहेब राहुल सरला दिले सर पण होते हो गजानन मग याच्या सूचना काढायला अधिकार पोरं सगळे म्हणजे सगळ्या सूचना निघल्या सगळं काम कसं होईल मग पुढं बरोबर आहे हा नाही अभ्यासकाचं पण हे सूचना लवकर निघून द्या हा सगळ्या म्हणजे सूचना म्हणजे आदेश सरकारने दिले की हे काम लगेच लागू होते ठीक आहे पण याच्यातलं एक सांगतो मंत्रालयाला 1 महिन्याची गरज नाही मराठा गेलेला आहे फक्त मी महिना काय जास्त बघितला तू 15 होईल पण महिना मुद्दा मी वाढून घेतो तू पण 15 झालं नाही ते म्हणून मी सेपर साईडला महिना म्हटला मी असं बैठक बघायची आता महामंडळ असं होतं पद निर्माण करण्यापासून एक महत्वाचा मुद्दा राहिला महामंडळ असं होतं की सातारा संस्थांचा गॅझेटियरचा GR मला लगेच पाहिजे असं माझं म्हणणं होतं माझं म्हणणं होतं तर त्यात म्हणणं काय आलं त्यांचं आपण जर हे घाई गडबडीत काढला बघा डाव पण असू शकतो
आणि नसू शकतो सरकारचा दोन्ही ग्राह्य धरू आपण. असू शकतो नसू शकतो दोन्ही पण ग्राह्य धरू. त्यांचं म्हणणं आहे आम्ही विचारपूर्वक अभ्यास न करता जर ते काढलं तर ते कोर्टात चॅलेंज होईल असं त्यांचं म्हणणं आहे. 70-80 वर्षाचं विदर्भ पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यात काही नव्हतं असं गॅजेट. मला असं वाटतं ते 1 महिना वेळ मागते तर आपण हा म्हणावं. का हा म्हणावं हे सांगतो. चॅलेंज झालं तर ते म्हणते तुम्हाला म्हणलं होतं महिनाभर थांबा. काबऱ्या जाऊन असते सरकार तुम्ही म्हणलं होतं महिनाभर थांबा तिथं आपल्या गांडीत लाकूड होतं तुला त्याच्यापेक्षा ते महिनाभर थांबा म्हणतात ना कायदेशीर अडचण येऊ नये म्हणून. आणि थांबा महिनाभर हे पश्चिम महाराष्ट्राला अभ्यासक पण म्हणते का अभ्यासक घेत मागं ते बोलून घेतले होते खरं तर बरोबर. हा कारण त्याचंही म्हणणं आहे राहू द्या 1 महिन्याच्या काढतात असं 70-80 वर्ष नव्हतंच ना. आपण एक दिवस भाजून घेतलं म्हणून हे महिन्यावर आले आहेत. हे देतच नव्हते हे देत नव्हते काही ना विषयच नव्हता येऊ. आपण दिवसभर भाजून घेतलं म्हणून त्यांच्या डोक्यात आलं मुंबईला येणार आहे. त्यांच्या डोक्यात आलं होतं 4-5 दिवसात मुंबईला निघणार आहे. नाही आम्ही खरंच आमच्या गावाने कळून देत तुम्ही कळून देत नाहीत ना गाव तुम्ही म्हणजे सगळे काय करायचं कोणाला तुम्ही कळून देत नाही. मी मग आंदोलन 7 टप्प्यात होतो मुंबईत आम्ही कळून गेलो कसं होतं. आमचा 4था टप्पा होता. आमचे जर म्हातारे माणसं सगळे आले असते मुंबईत तुमच्या टायरवर बसले असते गाडीच्या टायरला पळताना कसं म्हातारा गोट्या धरी आणत नसतं टायर धरून बसतो म्हातारा बसला असतात त्यांच्या टप्प्यावर गाडी बसून इकडे तिकडे जायचं. आमच्या लय टप्प्यात आंदोलन होतं पण ते तुम्ही ओळखलं ताबडतोब सन्मान केला समाजाचा बरं झालं. मला वाटतं आता मी सकाळपासून तेच लावून धरलेलं आहे. मला आत्ताच पाहिजे मीडियात सुद्धा आले मला सातारा गॅजेटवर आत्ताच पाहिजे त्याचा जिया मी ते लावून धरलं होतं. पण येऊ आपल्या अंगावर पुढचं भविष्याचं समजून घेऊ आपण. आपल्या जातीला काय झालंय मलमपट्ट्यात घेतल्यात आपण आतापर्यंत कायमचं ऑपरेशन नाही केलं. मलमपट्ट्या का करतो दुःख वाढत चाललंय. कायम कुठल्या विषयाचं ऑपरेशनच करायचं डायरेक्ट म्हणजे कीड तरी निघून जाते. तसं आपण जर घाई गडबडीत म्हणून आता मी म्हणलोच मी सकाळपासून लावून धरला आत्ताच पाहिजे. त्यांनी काय मुद्दा केलाय जर याच्यात अडचण आली तर कोर्टात जाईल म्हणजे दिलं घेऊपान घालून चोर नसले तरी चोर आले आले त्याच्यामुळे सगळ्या का ताणत नको ना महिना तर महिना म्हणजे एक माझी एक भूमिका आहे एकट्याची. तुम्ही नाही म्हणले तर माझी काय अडचण नाही. तुम्ही जर म्हणले नाही आताच पाहिजे तुम्ही त्यांना सांगतो आम्हाला उद्या द्या मग पुढे तर नाही बोलताय वर्गाला जागा तर नाही ना. आपण समाजाला काय काम करतोय सगळ्यात महत्वाचं माझा समाज एवढं समजून घ्या. समाजाला नाक उचलून बोलता आलं पाहिजे हे काम आपण करतो. पुन्हा पुढे खाली मान घालून समाजाला कधीच बोलावं लागलं नाही पाहिजे. 4 दिवस लेट पण समाजाला टिकणार दे जाईल. आता आपण समाज नाक उचलून बोला ना तुम्हाला जाणं महिन्यात देतो कम द्या ना आता सरकारला बोलून कधी आणि गडबडीत काय केलं आम्ही म्हणलो होतो तुम्हाला थांबा तुम्ही त्या डाबाला सांगताना करत होती उलट ऐकून घ्यायला लागला समाज. महिना म्हणजे काय आता बोलता बोलता निघून जाईल 70 वर्ष निघून गेलेत बोलता बोलता 70 वर्ष निघून गेलेत ना. फक्त साहेब एक आदेश काढायला लागतं नसतं मग त्याच्यात फॉलोअप कधी 2 जण कंपल्सरी राहत असले तर मला ते शब्द दिला तरी बस लिखी नसेल तर झालं. ज्यांचे कुंडी प्रमाणपत्र निघाले ते आता ऍडमिशन घेणार आहे. त्याच्या व्हॅली त्या रोखता कामा नाहीत. रोखले तर तुम्ही दोघाला आम्ही कंटिन्यू फोन करत जातो की तुम्ही लक्ष देणार का. कारण ना त्या टायमाला लेकराला लय अडचण आहे. असं यांनी द्यायचं अरे यांचं मायकल डेंजर येतो एवढी सकाळची येलो वाकारी येलेला होईल ते सोपं नाही हो. प्रवेशाला अडचणी गरज नाही. आम्ही काय करतो त्या सेलमध्ये त्या जिल्हाधिकाऱ्यांच्या पण नाही होता आपण प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात आपण आता हेल्पलाईन सुरू करतो. कोणाला कुठली अडचण झाली या संदर्भात नाही काय करायचं थांबा बरोबर नाही तुम्ही काय जनरल आदेश काढा तुमचे आदेश पण काढा की व्हॅलिडिटी रोखू नका पण नंतर लक्ष पण घाला. अरे बाबा ते लिहिलंय पण वर्ष म्हणलं मी तुम्हाला शब्द म्हणलं फक्त ते तर तुम्ही लिखी आदेशच काढा लेखी आदेशच काढावे. पण समजा काही काय अधिकाऱ्याला माल लागतो खिसा गरम करायला लागतो गरीब एखाद्या माणूस नाही देऊ शकत तर ते संजय शिरसाट साहेब फोन केला ना ते ताबडतोब काम करतात लगेच अधिकाऱ्याला ताणून दर्शक
मुलांचे वर्ष वाया जात नाही मग ते बोललं ना आता लगेच तो महिन्यात मानले ना आम्ही माझं म्हणणं काय पोराने ऍडमिशन घेतलं तर व्हॅलेंटिअरमुळे त्याची नोकरी जाते आणि शिक्षण जातं तिथे जाऊन देणार आरडा करू नका खाली बसू नका बरोबर बाराव नका ऐकून घ्या बस माझ्या कारण देखील पॅन नंबरला सूट करतो ज्यांना अशा प्रत्येकाने माझ्या पॅन होते काही पण व्हॅलिडिटी बद्दल अडचणी आल्या कोणती प्रमाणपत्राबद्दल अडचण आल्या कलेक्टर ऑफिस ते सामान्य माणूस आणि सामान्य माणूस ते उपसमिती आपली एक हेल्पलाईन नंबर द्यायला लागले त्या नंबरवर माहिती द्या म्हणून सांगते उलट बरं झालं ना जर पोहोचले नाही झालं तर महाराष्ट्रातले जे अडचणी येतात व्हॅलिडिटीच्या कोणतीच्या त्या अंतरावरती तिने सांगितलं तरी मी सरकारच्या कानावर मंत्र्यांच्या कानावर घालून ते करून घेत जाऊ आपण कसं आता जबाबदारी यांच्यावरती दिली समाजालाही कळेल हे किती काम करते समाजाचं आपल्यालाही कळेल याला खरोखर समाजाचं काम करायचं होतं म्हणून हे हा म्हणले होते कथाकथ अधिकाऱ्यांना फोन करून सांगते ती व्हॅलिडिटी त्याचं ऍडमिशन रोखलंय त्याचं वाटोळ करू नको म्हणजे समाजाच्या उपयोगाला ह्या लोकांनी एवढी तकलीफ पण अपेक्षा ती येते पुढे असं असं ठेवू आता मग सांगून त्याला सूचना काढू म्हणून अरे सूचना सरकारच्या काढल्याशिवाय काय अरे मी आहे मग येत राहिले अरे असं कसं नाही बर मुदत वाढ देश सांगायची ना देते मागे दिली होती ना या सरकार या सरकार पुन्हा एकदा ऐका हे जे काय दिले ड्राफ्ट दिलेलं आहे ना आपल्याला सूचना काढायच्या हे जे ड्राफ्ट दिलेलं आहे ना सूचना काढायचा हे जे ड्राफ्ट दिला त्यांना आता आदेश काढायचा आत्ता काढायचे ना तेव्हा उद्या सकाळी काढते किंवा आत्ता काढते तेव्हा काढते मला नाही ते काढतात पण हे सगळं देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं काढा म्हणून ते म्हणले आम्ही विचारून घेतलंय म्हणलं ते आडपडो फोन आहे त्याला विचारलं की उघड असं नको तर ते म्हणले देवेंद्र फडणवीस साहेबांना विचारूनच ही सगळी कारवाई करायला लागलो आणि ते याला हो म्हणले मग आता सूचना काढायला तर सरकारकडे मसुदा घेऊन जावं लागेल ना जाऊ द्यायचं मग हा गुरुवारी ते घेतो म्हणले ना हा ते मुख्यमंत्र्यांना बोलतो म्हणले आपण काय सांगितलं त्यांना म्हणजे ते क्लिअरच करतो नको लपडं खोटे गुन्हे दाखल केले पोरांवर ते पोरांना नसून कोणी पुण्याला कोणी इकडं तर राजकारणात लोकांकडे नाव देऊन त्यांना गुंतवलंय ही एक बाब त्याचे काही पुरावेच नाहीये तरी गुन्हे दाखल केले ते 7 सारखे नंबर 2 आंतरवालीत आम्हालाच मारलंय आमच्यावर 302 आणि 21 बोळे ही कोणावर दाखल व्हायला पाहिजे पोलिसांना ते मारले त्यांनी रेकॉर्ड तुमच्याजवळ आहे आमच्याजवळ नाही तुमच्याकडे रेकॉर्ड आहे ठीक आहे आमची कोणी मागा नाही घ्यायची तुम्हाला आंतरवालीचे नका घेऊ त्यांचे 200-300 पोलीस आहे त्यांच्या 300-120 गुन्हा दाखल करून अटक करा का आमच्या फोटो घेतलं मग आम्हीच मार खाऊन राहावं तुमची काय होईल ना ती काय सरकारचीच आहे ना तिच्यावर जर गुन्हे दाखवले असं कसं होऊ शकतं आणि राज्यातले जे गुन्हे हे गुन्हे प्युअर खोटे करून दुसरेच गेले हे राजकारणी करून गेले याने त्याचं कार्यालय फोड त्याला लगेच फोन केला मग कार्यालय फोड ते मला हा त्याच्या कार्यालय होते येतो कार्यकर्ते त्याच्या दोन्हीचे एकत्र आले आणि ते म्हणले त्याचं तर काय तेलेचा जाऊन येते घराघर काढायला होतो दोन्हीला त्याला होते आले तिन्ही एकत्र आले पुन्हा म्हणले मग त्याचं त्याला हाना म्हणजे एक गाव होतं उदाहरण सांगतो एक गाव होतं त्या गावात दरवर्षी कावडीला भांडणं व्हायची कावडी असतात ना आपल्याकडे कावडी पाणी आणायला गोदावरीला जाण्याची यात्रा असते त्या कावडी हमेशा भांडणं व्हायची पण ते गाव कवात येतच नसायचं भांडणाला पुढचे पण डोकेबाज असतात काही काही भाजप सारखे म्हणजे भाजपने भाजपचं मंत्री असायचं भाजप चांगलं आहे पण काही मंत्रीचा आग्रह लावणार भाजपला दोन गाव तसं ते कधी ऐकतच नसायचं बा मग त्याने आरडे केले डोकं लावलं म्हणजे आता डोकं लावा म्हणले त्या पाटला त्या गावातला पाटील आहे ना त्याला गोटा हाना येत आता पाटला इकडच्या पाटील एक गोटा हाणला त्याला वाटलं त्याच पाटील हाणला जे दोन जण त्याला भापटायला लागले पुढे गाव हाणलं तसं काम झालं यांनी यांच्या दुश्मने आंदोलनाच्या माध्यमातून उतरले आणि ते आमच्या गरीब मराठीच्या स्वराज्य आंदोलन गरीबाचे लेकर एवढं धाडत नाही काही म्हणून आमच्यावर खोटे आमचं म्हणणं आहे तुम्ही तर मागे या
तर आता त्यातलं काही करणं हे ते कमी करून आपण ते कुटाणा ते करू म्हणले ते कुटाणा करून हळूहळू मागू. 10 तारखेला आमची तारीख आहे पाटील, आम्ही कोर्टात जाणार नाही उद्या. आता सध्या तर सध्या जायचं काय करा दादा तालुका लेवलला म्हणजे दोन्ही म्हणत नाही बस का दोन्ही म्हणत नाही पण मला वाटतं तुम्ही ते केसेसचं रिकव्हरीचं खरंच सिरियस घ्या. पोरं विनाकारण केसेस एक आत्महत्या झाली बरं आमची याची निकलूची या कौला खरंच गुन्हा मानल्यामुळे हे दंड मानल्यामुळे ती गरीब मला आता मला वावरत त्यांनी तरी घेऊ आणि त्याला गरीब तारीख आहे म्हणजे नुसती तारीखच होती की काय भरडाची केस नाही पण गरीब एवढं पण येत नाही. पोरांना राज्यातले सांगतो की फक्त केस सुरू आहे त्या केसीला घाबरू नका विनाकारण ती काय कोर्टात निकाल नाहीये तारखीयात पण या आपल्या पोरांना काही लोक होईल भरावं लागतात का काय या आपण ते कोर्टा गुन्हा आहे इथं निकाल दिला तर आपण हायकोर्टात चॅलेंज करू पुन्हा भरायला का मोकळे नाही आपण ते घाबरू नका फक्त कोणी आपण अजिबात घेऊ नाही जिथं खालच्याने निकाल दिला आपण वरच्या कोर्टात जाऊ कारण खाली 20-25 वर्ष चालती वर 40 वर्ष चालती आपण भरितो घंटा भरितो वर मरून जातो आपण निकाल लागतच नाही त्यामुळे आपण वरच्या कोर्टात जाऊ. थोडा विचार करा मरू नका मी तुमच्या पाय बोलतो खरंच पाय बोलतो. दादा हातगाव तालुक्यामध्ये 150 फॉर्म या तहसीलला दिलेला आहे कुणबीचा. नाही नाही त्याचा म्हणजे फक्त टोल फ्री नंबर फक्त आम्हाला द्या म्हणजे आता येईन का ते आता सुटलं तर काढून द्या ना ते म्हणजे आम्हाला लवकर हा म्हणा आपण 3 घंटे झाला आज म्हणा आपण लावलं भाषण तुम्ही तिकडून नाही इकडून काही अभ्यास सगळं ते बसले खुर्च्या त्यांना ऐकून घेण्याचे कथा सापडे हो आणि तसंही नाही आणि त्यांना सापडेल 3 आंदोलन येत नाही एक का नाही का दोन्हीला पण सारखाच आहे. 1 वर्षाची मुदत वाढली होती शिंदे साहेब काम करतात का बघतात आणि हे आता यांना सूचनाला आपण पाठवून देऊ. आता तुम्हाला बोला देणार जे तुम्हाला तो माझ्या अंगावर घ्यायला मग होईल ना तुमच्याकडे भरगुती मारायची नाही. पाटील ते नकाशाचं राहील नकाशाचं आणि आधी सांगितले आपले सांगितलं इकडे नाही मराठा साम्राज्याचा नकाशा मराठाचं सांगायला मला आता नकाशाचं तेवढं मात्र ते करून घ्या आपल्या आपला नकाशा होता आपले मराठा साम्राज्य छत्रपतींचा आपल्यासाठी गौरव होईल ते काय उडील ते ज्या घरात ज्या पुढे ते ज्या पण ते उपस्थिती जाऊन करा आपली पूर्ण योजना सुरू करतात म्हणलेच नाही प्रकार आता हे स्वप्नाला जाऊन देऊ त्यांचं काय म्हणणं आहे आपण ऐकून ओके त्यांचं म्हणणं ऐकून घ्या म्हणजे आपल्याला पुढची आपली भूमिका ठरवायची आंदोलन ऐकून भूमिका ठरवायची. माननीय आमदार प्रसादजीला सर्व माझे दुसरे सहकारी संभाजीनगरचे अध्यक्ष अभ्यासक मंडळाचे सर्व सन्मान्य सदस्य अविरतपणे समाजाच्या प्रश्नाकरता संघर्ष करणारे संघर्ष योद्धा मान्य जयंत पाटील उपस्थित सर्व जमलेले सर्व कार्यकर्ते समाजाचे सर्व माझे बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो मुंबईच्या आंदोलनानंतर मान्य जयंत पाटलांच्या पुढाकाराने अनेक विषयांबद्दल राज्य सरकारचे निर्णय झाले त्याची अंमलबजावणी सुरू आहे. निर्णयाबद्दल अजूनही संदिग्धता होती त्यासाठी त्यांनी पुन्हा आजपासून आंदोलन सुरू केलं होतं. तर म्हणजे आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पूर्वी आपल्या समाज बांधवांना
आरक्षण देण्याची भूमिका त्यांनी घेतली. मध्यंतरी मागच्या आंदोलनामध्ये त्यांच्या पुढाकारानंच आपण हे वेगळे समाज बांधण्यासाठी निर्णय केले. तुम्हाला ऐकायला येणार नाही बरं का, एकदा सांगतो गप्पा सगळं पायका आणि ह्या आंदोलनात होतो तुम्ही ऐका, परत ध्यानात ऐकणार तुम्ही म्हणता मला ऐकायला नाही मिळत. आणि ह्या आंदोलनामध्ये त्यांनी विचारात मांडलेल्या किंवा ज्या मागण्या केल्या आहेत त्यांच्या अंमलबजावणीबद्दल सुद्धा त्यांनी अतिशय सकारात्मक भूमिका घेतली. मी प्रथमतः माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं खरं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी आपल्या मराठी बांधवांच्या करता समाजाकरता नेहमीच पुढाकार घेतला आणि आजही त्यांनी या कामात विशेष पुढाकार घेतला. मी आणि माझे सहकारी आमदार प्रसाद लाड माननीय जरंगे पाटील यांचं आंदोलन सुरू झाल्यापासून सातत्याने त्यांच्या संपर्कात होतो आणि मग जे काही मागच्या निर्णयाला राहिलेल्या ज्या त्रुटी आहेत त्याचं आता वाचन माननीय जरंगे पाटलांनी केलं. मग अशी अभ्यासकांच्या बरोबर आपली चर्चा झाली, त्याच्यामध्ये दोन सुधारणा करायच्या त्या आम्ही मान्य केल्या नीट ऐका. आणि त्यामुळे निस्वार्थीपणे समाजाकरता मान्य जरंगे पाटलांनी घेतलेला पुढाकार, वेळोवेळी केलेली आंदोलनं, मला वाटतं त्यामुळे आज समाज बांधवांना आज मोठ्या प्रमाणात न्याय मिळतो. आणि म्हणून मी खरं त्यांचं सुद्धा मनापासून आपल्या सर्वांच्या वतीने अभिनंदन करतो. मला खात्री आहे की आजच्या झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने शासनाने घेतलेला निर्णय, शासनाच्या त्यांच्या मागण्याप्रमाणे प्रस्तावित केलेल्या जो काही प्रस्ताव साथ दिलेला आहे त्यांनी त्याला मान्यता दिली. त्याच्यावर लगेच आम्ही पुढच्या 2-3 दिवस शासन निर्णय काढून अंमलबजावणीला आम्ही सुरुवात करतोय. आणि म्हणून मी आपल्या सर्वांच्या वतीने 2-3 दिवसात म्हणले तर सूचना ध्यानात ठेवा. जरंगे पाटील साहेबांना मनापासून धन्यवाद देतो की मी आणि प्रसाद लाड आम्ही या संबंधित केलेली आम्ही जी काही सातत्याने चर्चेमध्ये आम्ही त्या बाबतीमध्ये केलेली जी कार्यवाही आहे त्याला माननीय जरंगे पाटलांनी त्याला संमती दिली, अभ्यासकांनी संमती दिली, आमच्या सगळ्या समाज बांधवांनी संमती दिली. म्हणून तुमचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो. आणि मला एकदा मी आपल्या सर्वांच्या वतीने जरंगे पाटलांना विनंती करतो की त्यांनी आता आमच्या समाज बांधवांच्या हिताकरता, आमच्या सर्वांच्या हिताकरता आपलं सुरू केलेलं उपोषण स्थगित करावं अशी त्यांना विनंती करतो. आपण सगळ्यांनी कृपया टाळ्याच्या गजरामध्ये माझ्या प्रस्तावाला संमती द्यावी अशी आपण सगळ्यांनी विनंती करतो. साहेब सर एकच फक्त पाटील एक विनंती आहे, याच्यानंतर पाटलांना उपोषण करायची वेळ येऊ देऊ नका. तुम्हाला ही कळकळीची आमच्या करावं लागत असतं मला. आम्ही तुमच्यासाठीच करतो मी. करूच नका. शांत बसा 1 मिनिटासाठी. आपण काय करू आता 2 दिवस मिळत ना, 2-3 दिवसात जी आर काढतो तुम्ही झाल्यावर सुरू करतो. चला ठीक आहे, त्यांचं म्हणणं आहे 2 दिवसासाठी 2-3 दिवस म्हणजे मंगळवार कॅबिनेटच्या दिवसाविषयी निर्णय घ्यायचे त्यांना. तर आपण मग आणि विश्वास नाही थांबा विश्वास परत नंतर उपोषण केलं मग काय मिळालं त्या सूचना काढायच्या त्यांना, ते मिळालं सगळे आदेश काढायचे. वाचना केलं का आता हे सगळं घेण्यासाठी आदेश काढायचे आणि हे सगळे अभ्यासकाला मान्य. थांबा तुम्ही ऐकून या अभ्यासकांना मान्य. सगळ्या अभ्यासकांना मी दुपारी 12 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत रात्रीच्या सारखे खंडाचे सुरू केले. सगळ्याच्या संमतीने ठरले. जेव्हा ते हामळलं सरकार तेव्हा आपण मुख्यमंत्री हामळलं ना, विशेष करून त्याच्या देवेंद्र फडणवीस साहेब
मुख्यमंत्री म्हणल्यावर पुन्हा नाव घ्यायचं मागं पुढे नको. त्यामुळे ते सांगता आपण सगळं सूचना काय बघू नाही तर पुन्हा कसं बघतात काय झालं मग आता सोडायचं का आता सोडायचं का नाही मी काय ठरलं उपोषण सोडायचं का नाही म्हणतो मनापासून शुभेच्छा आपले माननीय विखे पाटील साहेब राज्याचे मुख्यमंत्री मान्य केलं आणि